अक्कलकोट रोड MIDC परिसरातील सेंट्रल कारखान्यास 18 मे 2025 रोजी पहाटे 3:30 वाजता भीषण आग लागली आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल 12 तास लागले। या दरम्यान या भीषण आगीत चिमुकल्या 1.5 वर्षाच्या बाळासह 8 जण आगीत भस्मसात झाले। ही घटना सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीत काळा दिवस ठरला। आगीत अडकलेल्या लोकांनी मदतीसाठी पहाटे 4 वाजता अग्निशामक दल आणि संबंधित महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे फोनद्वारे संपर्क केले, मात्र त्या ठिकाणी यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल 1 ते 1.5 तास विलंब झाला। सुरुवातीला अग्निशामक दलाची गाडी, त्यात पाणी नव्हते, ती रिकामी गाडीच होती। ती गाडी परत पाठविल्यानंतर दुसरी गाडी आली, त्यात पाण्याचा उच्च दाब नव्हता। अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती मिळूनही तात्काळ घटनास्थळी पोहोचू शकले नाही। ही माहिती मला मिळताच पोलीस आयुक्त M. राजकुमार यांच्या निवासस्थानी गेलो, मात्र ते परगावी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही। त्यानंतर पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनाही याची माहिती दिली, तोपर्यंत वेळ निघून गेली होती। जर पालिकेची आपत्कालीन यंत्रणा सजग आणि सतर्क राहिली तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती। आग नियंत्रणात आणण्याची संधी गमावल्याने आगीत अडकलेल्या 3 जणांनी आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असताना जागीच बेशुद्ध झाले। त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। उर्वरित 5 लोकांना बाहेर काढण्यासाठी पाणी, अग्निशामक दल, तत्सम यंत्रणा कार्यरत राहून प्रयत्न केले, परंतु ते 5 दगावले। वास्तविक पाहता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त व संबंधित विभागाचे अधिकारी यांची यंत्रणा या कामी अकार्यक्षम व निष्प्रभ ठरली। त्यामुळे यांना जबाबदार धरण्यात यावे व संबंधित भीषण अग्नितांडवाची सखोल व निपक्षपाती चौकशी करून या दुर्दैवी घटनेस कारणीभूत असणाऱ्या यंत्रणेवर भारतीय न्याय संस्था कलम 100 प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडमास्तर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे। 18 तारखेला पहाटे 3:30 वाजता MIDCच्या सेंट्रल टेक्सटाईलला अचानक आग लागून 8 माणसं मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यात मालकाचे 4 आणि कामगाराचे 4 असं दुर्दैवी अंत त्यांचं झालेलं आहे। आग लागल्याबरोबर अग्निशामक दलाला ताबडतोबीनं यासंबंधी सूचना देण्यात आली, पण रिकामी गाडी त्या ठिकाणी आली। दुसऱ्यांदा गाडी आलं, पाण्याचं प्रेशर नव्हतं। आपत्कालीन व्यवस्थेमध्ये महानगरपालिके यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय झाल्यामुळं या 8 माणसा मृत्यूला सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत। महापालिकेचे आयुक्त आणि DCP पोलीस यांच्याशी बोललो। त्या कारखान्याचे मालक 5:30 वाजेपर्यंत मोबाईलवरनं आपल्या आत्मा, आपले जे स्वकीय आहेत, आपले जे मित्र आहेत, आपले परिवार आहे, यांना कळून आम्हाला वाचवा वाचवा असं टाळं फोडलेलं होतं। महानगरपालिकेची यंत्रणा 15-20 मिनिटांमध्ये जर त्या ठिकाणी पूर्ण सज्जतेने पोचली असते, या 8 माणसं वाचलं असतं आणि आगीला एवढं मोठं स्वरूप मिळालं नसतं। म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, संबंधित अधिकाऱ्यांना माझ्याशी मागणी आहे, महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर 302चा गुन्हा दाखल करा, त्यांना त्याच्याखाली अटक करून केस चालवा, त्याशिवाय कारखानदार आणि कामगारांचे समाधान होणार नाही। या गंभीर घटनेला पूर्णपणे सोलापूर महानगरपालिका जबाबदार आहे। त्याबद्दल त्या यंत्रणेचा मी तीव्र निषेध व्यक्त करत आहे। तसेच मयतांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त करत सांत्वन केले। सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्सटाईल मिल टॉवेल कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे।